पुस्तक शेतकऱ्याचा आसूड. लेखक महात्मा ज्योतिबा फुले. भाग 5.4. असो, येथील 56 देशातील राजांनी सदरचे लोकसत्तात्मक राज्यांची कास सोडिली व त्यामुळे आर्य ब्राह्मणांनी दस्यू वगैरे लोकांची वाताहत करून हा काळ पावेतो त्यांची विटंबना करीत आहेत. हे त्यांच्या कर्मानुरूप त्यास योग्य शासन मिळाले यात काही संशय नाही. तथापि इराणापलीकडील ग्रीशियन लोकांनी पहिल्यापासून प्रजासत्तात्मक राज्य आपल्या काळजापलीकडे सांभाळून ठेविले होते. पुढे जेव्हा इराणातील मुख्य बढाईखोर झरक्सिस याने ग्रीक देशाची वाताहत करण्याकरिता मोठ्या डामडौलाने आपल्याबरोबर लक्षावधी फौज घेऊन ग्रीक देशाचे सरहद्दीवर जाऊन तळ दिला, तेव्हा स्पार्टा शहरातील 300-400 स्वदेशाभिमानी शिपायांनी रात्री एकाएकी थर्मापलीच्या खिंडीतून येऊन त्यांचे छावणीवर छापा घालून त्यांच्या एकंदर सर्व इराणी फौजेची त्रेधा करून त्यास परत इराणात धुडकावून लाविले. हा त्यांचा कित्ता इटाली देशातील रोमन लोकांनी जेव्हा घेतला तेव्हा ते लोक प्रजासत्ताक राज्याच्या संबंधाने एकंदर सर्व युरोप, एशिया व आफ्रिका खंडातील देशात विद्या, ज्ञान व धनामध्ये इतके श्रेष्ठत्व पावले की त्यांच्यामध्ये मोठमोठे नामांकित वक्ते व सिपियो सारखे स्वदेशाभिमानी योद्धे निर्माण झाले. त्यांनी आफ्रिकेतील हनिबॉल सारख्या रणधीराचा नाश करून तेथील एकंदर सर्व लोकांस यथास्थित शासन केले. नंतर त्यांना पश्चिम समुद्रात ग्रेट ब्रिटन बेटांतील अंगावर तांबड्या पिवळ्या मातीचा रंग देऊन कातडी पांघरणाऱ्या रानटी इंग्लिश वगैरे लोकांस वस्त्रपात्रांचा उपयोग करण्याची माहिती करून देऊन आपल्या हातात 4-500 वर्षे छडी घेऊन त्या लोकांस प्रजासत्तात्मक राज्याचा धडा देऊन वळण लावित होते. तो इकडे रोमन सरदारांपैकी महाप्रतापी जुलियस सीझरने आपल्या एकंदर सर्व कारकिर्दीत 6 लक्ष रोमन शिपायास बळी देऊन अनेक देशातील पिढीजादा राजे रजवाड्यांवर वर्चस्व बसविल्यामुळे त्यांच्या डोळ्यावर ऐश्वर्याची इतकी धुंदी आली की त्याने आपल्या मूळ प्रजासत्तात्मक राज्यरूप मातेवर डोळे फिरवून तिच्या सर्व आवडत्या लेकरास आपले दासानुदास करून आपण त्या सर्वांचा राजा होण्याविषयी मनामध्ये हेतू धरिला. त्यावेळेस तेथील महापवित्र स्वदेशाभिमानी ज्यांना असे वाटले की या राज्यसत्तात्मकतेपासून पुढे होणारी मानहानी आमच्याने सहन होणार नाही, त्यापैकी ब्रूट्स नावाचा एक गृहस्थ आपल्या हातात नागवा खंजीर घेऊन जुलियस सीझर प्रजासत्तात्मक याज्ञमंदिराकडे सिंहासनावर आरूढ होण्याचे उद्देशाने जात असता वाटेमध्ये त्याने त्याचा मार्ग रोखून उभा राहिला. नंतर जुलियस सीझर याने आपल्या मार्गाने आडव्या आलेल्या ब्रूट्सच्या डोळ्याशी डोळा लावल्याबरोबर मनामध्ये अतिशय खाजील होऊन आपल्या जम्याच्या पदराने तोंड झाकताच ब्रूट्साने आपल्या स्वदेश बांधवास भावी राज्यसत्तात्मक शृंखलेपासून स्वलंब करण्यास्तव परस्परांमध्ये असलेल्या मित्रत्वाची काडी मात्र पर्वा न करिता त्यांच्या पोटात खंजीर खुपसून त्याचा मुर्दा धरणीवर पाडला. परंतु जुलियस सीझरने पूर्वी सरकारी खजिन्यातील पैसा बेलगामी खर्ची करून सर्व लोकांस मोठमोठाल्या मेजवान्या दिल्या होत्या. त्यामुळे तेथील बहुतेक ऐषारामी सरदार त्यांचे गुलाम झाले होते. सबब पुढे चहूकडे भालेराई होऊन येथील प्रजासत्तात्मक राज्याची इमारत कोसळून 12 सीझरांचे कारकिर्दीचे अखेरीस रोमन लोकांच्या वैभवांची राखरांगोळी होण्याच्या बेतात रोमी लोक इंग्लिश वगैरे लोकांस जागचे जागी मोकळे सोडून परत आपल्या इटाली देशात आले.
परंतु त्याचवेळी इंग्लिश लोकांची आसपास स्कॉच, सॅक्सन वगैरे लोक अट्टल उत्पाती असल्यामुळे त्यांनी एखाद्या बावनकशी सुवर्णामध्ये तांब्या पितळेची भेळ करावी, त्याप्रमाणे त्या प्रजासत्तात्मक राज्यपद्धतीमध्ये परंपराधिरूढ बडे लोकांची व राज्यांची मिसळ करून त्या सर्वांचे एक भले मोठे 3 धान्याचे गोड मजेदार कोडबुळे तयार करून सर्वांची समजूत काढली. त्या देशात जिकडे तिकडे डोंगराळ प्रदेश असल्यामुळे लागवड करून सर्वांचा निर्वाह होण्यापुरती जमीन नसून थंडी अतिशय सबब तऱ्हेतऱ्हेचे कलाकौशल्य व व्यापारधंद्यांचा पाठलाग करीताच ते या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एकंदर सर्व बेटांसह 4 खंडात विद्या, ज्ञान व धन संपादन करण्याचे कामी अग्रगण्य होत आहेत. तो इकडे अरब स्थानातील हजरत महम्मद पैगंबराचे अनुयायी लोकांनी इराणातील मूळच्या आर्य लोकांच्या राज्यवैभवांसह त्यांची राखरांगोळी करून या ब्राह्मणांनी चावून चिपट केलेल्या अज्ञानी हिंदुस्थानात अनेक स्वाऱ्या करून हा देश आपल्या कसबात घेतला. नंतर मुसलमानी बादशाह दिवसा तानसेनी गाणी ऐकून रात्री जनानखान्यात लंपट झाले आहेत. इतक्यात महाकुशल इंग्रजांनी मुसलमानांच्या पगड्यावर घन मारून हा देश सहज आपल्या बगलेत मारला. यामध्ये त्यांनी मोठा पुरुषार्थ केला असे मी म्हणत नाही, कारण येथील एकंदर सर्व प्रजेंपैकी 1 ब्राह्मणांनी आपल्या कृत्रिमी धर्माच्या आडून लेखणीच्या जोराने धर्म व राजकीय प्रकरणी बाकीच्या 9 लोकांस विद्या, ज्ञान, शौर्य, चातुर्य व बल याही करून हीन करून ठेविले आहे. परंतु यापुढे जेव्हा इंग्रज लोकांस 9 शूद्रादी अतिशूद्र लोकांचा स्वभाव सर्व कामात रानटी व आडमुठपणाचा असून ते सर्वस्वी ब्राह्मण धोरणाने चालणारे आहेत असे त्यास प्रचितीस आले, तेव्हा त्यांनी महाधूर्त ब्राह्मणास नाना प्रकारच्या लालची दाखवून एकंदर सर्व कारभार त्याचकडे सोपवून आपण सर्व काळ मौल्यवान वस्त्रे, पात्रे, घोडे, गाड्या व खाण्यापिण्याच्या पदार्थात लंपट होऊन त्यांमध्ये मन मानेल तसे पैसे उधळून एकंदर सर्व युरोपियन व ब्राह्मण कामगारांस मोठमोठ्या पगाराच्या जागा व पेन्शने देण्याकरिता महासूर द्रव्य असावे या हेतूने कोरड्या ओल्या कोंड्या भोंड्यांच्या भाकरी खाणाऱ्या, रात्रंदिवस शेतीत खपणाऱ्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या शेतावर दर 30 वर्षांनी पाहिजेल तसे शेतसारे वाढवून त्यांच्या अज्ञानी मुलाबाळास विद्या देण्याचे हुल दाखवून त्या सर्वांच्या बोळक्यावर लोकल फंड या नावाचा दुसरा एक कराचा बोजा लादला. आणि त्यांनी आपल्या मुलाबाळांसह रात्रंदिवस शेतात खपून धान्य, कापूस, अफू, जवस वगैरे काला-कित्ता मोठ्या कष्टाने कमावून शेतकऱ्यास सुद्धा लोकल फंडाचे हप्ते अदा करण्याकरिता त्या सर्व जिन्सास बाजारास नेऊन दान करावयास जाण्याचे राजमार्गात दर 6 मैलावर जागोजागी जकाती बसवून त्याचपासून लाखो रुपये गोळा करून लागले. जे आपल्या विपत्तीत आसपासच्या जंगलातील गवत, लाकूड फाटा व पानफुलावर गुरेढोरांची आपली जपणूक करीत असत, ती सर्व जंगले सरकारने आपल्या घशात सोडली. त्यांच्या कोंड्या-बोंड्यांच्या भाकरीबरोबर तोंडी लावण्याच्या मिठावर सुद्धा भली मोठी जकात बसवली आहे. तसेच शेतकऱ्यांचे शेतात भरपूर पाणी असल्याने त्यांच्या जित्रबाचा बचाव होऊन त्यास पोटभर भाकर व अंगभर वस्त्र मिळावे असा वरकांती भाव दाखवून आतून आपल्या देशबांधव युरोपियन इंजिनियर कामगारास मोठमोठे पगार देण्याचे इराद्याने युरोपातील सावकारास महामूर व्याज देण्याचा हेतू मनी धरून त्यांचे कर्ज हिंदुस्थानच्या बोळक्यावर वाढवून त्या कर्जांपैकी लक्षावधी रुपये खर्ची घालून जागोजाग कालवे बांधिले आहेत व त्या कालव्यातील पाण्याची किंमत
अज्ञानी शेतकऱ्यांपासून मन मानेल तशी घेऊन त्यांच्या शेतात वेळच्या वेळी पाणी देण्याविषयी सरकारी कामगारांकडून बरोबर तजवीज ठेवली जाते काय? कारण या इरिगेशन खात्यावरील बेपर्वा युरोपियन इंजिनियर आपली सर्व कामे ब्राह्मण कामगारांवर सोपवून आपण वाळ्याचे पडद्याचे आत बेगम साहेबासारखे ऐश आरामात मर्जीप्रमाणे कामे करीत बसतात. इकडे धूर्त ब्राह्मण कामगार आपली हुशारी दाखवण्याकरिता इंजिनियर साहेबांचे कान फुंकून त्याचकडून पाहिजेल तेव्हा पाहिजेल तसे जुलमी ठराव सरकारातून पास करून घेतात. त्यांपैकी नमुन्याकरिता येथे एक घेतो. तो असा की वक्तशीर कालव्यातील पाणी सरत्यामुळे शेतकऱ्यांची एकंदर सर्व जित्रबांची होरपळून राखरांगोळी जरी झाली तरी त्याची जोखीम इरिगेशन खात्याचे शिरावर नाही. अहो, जेथे हजारो रुपये दरमहा पगार घशात सोडणाऱ्या गोऱ्या व काळ्या इंजिनियर कामगारास धरणात हल्ली किती गॅलन पाणी आहे याची मोजदाद करून ते पाणी पुढे अखेर पावेतो जेवढ्या जमिनीस पुरेल तितक्यात जमिनीच्या मालकास पाण्याचे फर्मे द्यावे असा तर्क नसावा काय? अहो, या खात्यातील कित्येक पाणी सोडणाऱ्या कामगारांचे पाण्यासाठी अर्जव करिता शेतकऱ्यांचे नाकास नळ येतात. अखेर जेव्हा शेतकऱ्यास त्याचकडून पाणी मिळेनासे होते तेव्हा शेतकरी त्यांचेवरील धूर्त अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यास गेले की पाण्याऐवजी शेतकऱ्यांवर मगरुरीच्या भाषणांचा हल्ला मात्र होतो. अशा या न्यायीपणाचा डौल मिरवणाऱ्या सरकारी चाकरांनी कर्जबाजारी दुबळ्या शेतकऱ्यांपासून पाण्याचे भरपूर दाम घेऊन त्यांच्या पैशापुरते भरपूर पाणी देण्याचे ऐवजी आपल्या उंच जातीच्या तोऱ्यात शेतकऱ्यांशी मगरुरीची भाषणे करणे या न्यायाला म्हणावे तरी काय? सारांश. आमचे न्यायशील सरकार आपले हाताखालच्या ऐषआरामी व दुसरे धूर्त कामगारांवर भरोसा न ठेविता शेतकऱ्यांचे शेतास वेळच्या वेळी पाणी देण्याचा बंदोबस्त करून पाण्यावरचा दर कमी करीत नाहीत. म्हणून सांप्रतकाळी शेतकऱ्यांची दिवाळी निघून सरकारास त्यांच्या घरदारांची लिलाव करून ते सर्व पैसे या निर्दय कामगारांचे पदरी आवळावे लागतात. यास्तव आमचे दयाळू सरकारांनी दर एक शेतकऱ्यांच्या शेताच्या पाण्याच्या मानाप्रमाणे प्रत्येकास एक एक तोती करून द्यावी. जिजपासून शेतकऱ्यास जास्त पाणी वाजवीपेक्षा न घेता यावे आणि तसे केले म्हणजे पाणी सोडणारे कामगारांची सरकारास जरूर न लागता त्यांच्या खर्चाच्या पैशाची जी बचत राहील ती पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यास घेण्याचे दर कमी करण्याची कामी चांगली उपयोगी पडेल. व हल्ली जो आमचे विचारी सरकारांनी पाण्यावरचे दर कमी करण्याचा ठराव केला आहे तो इरिगेशन खात्यास एकीकडे ठेवण्याचा प्रसंग टाळता येईल. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. बाय बाय.